नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला 2 डाळी आणि 2 अंड्यापासून रेसिपी बनवायची आहे। अगदी प्रोटीन भरपूर, दिवसभर तुम्हाला दुसरं काही खायची गरजही लागणार नाही। असा नाश्ता केल्यावरती चव तर भारीच येणार आहे, पण पोटभरीचा नाश्ता। त्यामुळे 2 डाळी 2 तासभर भिजत घातलेल्या आहेत आणि मिक्स करून वाटून घ्यायचे आहे। एक वाटी आहेत मसुराची डाळ आणि मुगाची डाळ मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। पहा, छान बारीक असं वाटायचं आहे, जास्त मोठं नाही वाटायचं, अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आणि मऊसर झाल्यानंतर पहा, आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। अगदी हेल्दी नाश्ता आहे मैत्रिणी, तुम्ही डाएट करत असलात तरीसुद्धा हा नाश्ता किंवा जेवणाला सुद्धा करू शकता। वजन कमी करण्यासाठी सुद्धा हा परफेक्ट नाश्ता आहे। आता आपल्याला बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यात आणखीनही काही पदार्थ घालायचे आहेत। हे आहे मिरचीचा ठेचा, त्यामध्ये मिरची, आलं, लसूण हे 1 चमचाभर घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटलं जास्त घालायचं तर तुमच्या तिखटाच्या अंदाजाने घाला। आता त्यामध्ये मी घेतलेला आहे कोबी कापून बारीक, कांदा कापून घेतलेला आहे, टॅमॅटो, शिमला मिरची, गाजर आणि कोथिंबीर ह्या सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत। त्याही सुद्धा आपल्याला वापरायचे आहेत। हाय का नाही, प्रोटीन युक्त मस्त असा नाश्ता डाएटवाल्यांसाठी खरंच मजवानीच आहेत। आता त्यामध्ये आपण थोडं घालून घ्यायचं आहे। जसं तुम्हाला वाटलं, जास्त पाहिजे तर जास्त घाला, कमी पाहिजे तर कमी घाला। मी ह्याप्रमाणे घातलेलं आहे, अगदी प्रमाण योग्य आहे। तुम्हाला अजून काही याच्यामध्ये ॲड करायच्या असल्या भाज्या त्यासुद्धा किसून तुम्ही घालू शकता। आता पहा, मस्त झालेलं आहे हे बॅटर तयार। त्यामध्ये आपल्याला आणखीनही वस्तू घालायची आहेत, मीठ चवीनुसार आणि थोडीशी आपण हळदही घालू। पहिलं थोडं मिक्स करून घेऊ सगळं, हे भाज्या आणि मीठ चवीनुसार घातलेलं। लसूण अद्रकचा मिरचीचा ठेचाही घातलेला आहे मैत्रिणींनो। अगदी छान रेसिपी आहे। तुम्ही कधी केले का? नसली केली ते नक्की करून पहा। अगदी छान, तोंडाला चव तर देतेच, पण अगदी आपल्या शरीरासाठी उपयोगी पदार्थ आहे। थोडीशी हळद घातली आणि आपला गरम मसाला, धणाजिरा पावडर आणि घरगुती लाल तिखट तुमच्या अंदाजाने घाला, तुम्हाला तिखट किती हवं ते, पण मी ह्याप्रमाणे घातलेले आहे, मुलंसुद्धा खाऊ शकतील। आता एक पॅन घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तूप लावलं तरी चालेल, बटर लावलं तरीसुद्धा चालेल। आता असं लावून घेतल्यानंतर मी हे आपला काठा ठेवणार आहे, म्हणजे आपले ही रेसिपी अगदी गोल गरगरीत इकडं तिकडं न सरता अशी होणार आहे। आता त्यामध्ये आपलं हे बॅटर घालून घ्यायचं आहे। हे पहा, छान असं पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित, म्हणजे एका जागेवरती जाड पातळ असं होत नाही, सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरलं जातं। आणि तुम्हाला जर छोटा पॅन असेल तुमच्याकडे तर असंही घालू शकता त्यावरती, पण मोठ्या पॅनमुळे मी हे असा हा काठा ठेवून घेतलेला आहे। आपण जो हंड्याखाली कशाखाली ठेवतो तो, आणि नसला ठेवायचा तरीसुद्धा काय हरकत नाही। त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं असं सुक्कं झालं का मग पलटी मारायचं आहे। तोपर्यंत पलटी मारायचं नाही, वरून छान असं कोरडं व्हायला पाहिजे। सुंदर दिसतंय, थोडंसं अजून बाकी आहे, मी परत एकदा झाकण ठेवून शिजवून घेते। हे पहा, आता छान वरून कोरडं झालेलं आहे। पहा, दिसायलाही सुंदर दिसतंय आणि त्याचा आकारही भारी आलेला आहे। मैत्रिणींनो, करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। आणि मस्त अशी प्रोटीन आरोग्यासाठी रेसिपी आहे। वरून तुम्ही परत तूप किंवा तेल लावू शकता।
म्हणजे कोरडं वाटणार नाही. आता आपल्याला परत थोडंसं झाकून ठेवल्यानंतर शिजवून घ्यायचं आहे वाफेवरती. कारण ह्या डाळी असल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागेल शिजायला. आणि त्याचा कलर इतका सुंदर येतो, तुम्ही पाहू शकता. हे पहा झालेलं आहे. हे व्हेज लोकांसाठी अगदी मस्त रेसिपी आहे. आता नॉनव्हेज लोकांसाठी मी दाखवणार आहे अंडी घातलेली रेसिपी. ते कसं घालायचं अंडं, व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल. हे पहा, ज्यांना अंडं नसेल आवडत ह्यामध्ये तर अंडं नाही घातलं तरी चालेल. आता आपण अंडी आहेत ती फोडून घ्यायची आहे एका वाटीमध्ये. मुलांना हे असं तुम्ही करून द्या. अंडं घातलेलं खूप छान आहे हेल्थसाठी. आणि ही अंडी आहे फार्मची, आपली गावरान अंडी. आता परत पॅन ठेवायचं आहे गॅसवरती. त्यावर परत एक ठेवून घेतलेलं आहे गाडा. आणि त्याच्यामध्ये आपलं बॅटर राहिलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. हे पहा, सगळीकडून परत पसरवायचं आहे. आता अंडी कसं घालायचं आहे हे तुम्हाला सांगणार आहे मी. मैत्रिणींनो, खरंच खूप सुंदर रेसिपी आहे. नक्की करत जा अधूनमधून. मुलांसाठी, मोठ्यांसाठी किंवा डाएट करणाऱ्यांसाठी अगदी उत्तम रेसिपी आहे. आता मी सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरवलेलं बॅटर, त्यामध्ये आता वरून आपल्याला मध्ये अंडं घालायचं आहे. पहा, बिल अंड्याचा मधोमध ठेवायचा आणि बाजूला आपल्याला सगळं ते अंड्याचं आहे ते ओतलं तरी चालेल. म्हणजे हे अंडं वरून घातल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे त्याच्यावरती मैत्रिणींनो. म्हणजे अंड्याची बी चव वाढेल, नाही तर अळणी लागेल आपल्याला खायला. थोडासा चाट मसाला, थोडीशी मिरची पावडर, असं सगळं घालून आपल्याला छान असा पदार्थ तयार करायचा आहे. तुम्ही कधी केलं आहे का हा पदार्थ? केला असला तर मलाही सांगा तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली ती. आता झाकण ठेवून घ्यायचं आहे परत आणि शिजवून घ्यायचं आहे अंडं आणि आपल्या डाळीचं मिश्रण. झाकण काढून बघायचं आहे. हे पहा, वा 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 वा, भारी दिसतंय. आणि छान दिसायला तर छान आहेच, पण खायलाही तेवढंच भारी लागणार आहे. आमच्या घरात तर खूप सगळ्यांना आवडलं. तुम्हालाही आवडलं तर एक कमेंट जरूर करा. आणि ह्यावरती काही तुम्हाला बदल करायचा असला तेही सांगू शकता. अगदी हेल्दी आणि प्रोटीनयुक्त रेसिपी आहे. मोठ्यांसाठी, लहानांसाठी अगदी उत्तम पर्याय म्हणून. तुम्हीही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा असं तुम्ही बाहेर जात असाल ऑफिसला वगैरे तरीसुद्धा घेऊन जाऊ शकता. 2 असे पराठे घेऊन जा. हे प्रोटीनयुक्त पराठे म्हणा, घावणे म्हणा, किंवा तुम्ही ह्याला काय नाव देऊ शकता हेही मला सांगा. झालेले आहे पहा खरपूस भाजून व्यवस्थित सगळीकडनं छान झालेलं आहे. आता वरून मैत्रिणी तुम्ही मुलांसाठी चीजसुद्धा घालून देऊ शकता. खरंच इतकी भारी मेजवानी होते मुलांसाठी. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की करून पहा. आता मी 1 अंडं आहे ते असंच घातलेलं आहे पॅनवरती. तळून घेणार आहे आणि त्याच्यावरती घालून मस्त चीज वगैरे
टाकून मुलांना देणार आहे. ही रेसिपी अगदी युनिक आहे आणि सगळ्यांना आवडायजोगी आहे. तुम्हीही करून पहा. आवडली तर तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडला तर लाईक आणि शेअर करायला सांगा आणि एक कमेंट जरूर करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा. माझ्या रेसिपी आवडल्या तर तुम्ही त्यामध्ये काही बदल करायचा असला तोही सांगू शकता. तुम्ही कुठून पाहतात तेही सांगा आणि माझ्या रेसिपी आवडतात का हेही सांगा. बाय बाय. छान झालेलं आहे पहा, डोळ्यात बसण्याजोगी रेसिपी. आवडली तर मस्त करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा. बाय बाय. भेटूया आपण पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत हेल्दी रेसिपी